नमस्कार मित्रांनो, मी अशोक रामचंद्र लांगरे, क्रीडा शिक्षक बाल कल्याण संस्था पुणे. प्रथमतः नवीन शैक्षणिक वर्षात आपलं स्वागत. बाल कल्याण संस्थेच्या ऑनलाईन उपक्रमात आज आपण 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला योग दिनाविषयी थोडक्यात माहिती सांगतो. आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2014 साली संयुक्त राष्ट्र महासभेत हा ठराव पास करून घेतला आणि आज 185 देश योग दिवस साजरा करतात. तर 21 जून हा दिवसच का निवडला, तर 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे. त्याप्रमाणे आपलं आयुर्मानही मोठे व्हावे. तरी सर्व दिव्यांग विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. तरी प्रोटोकॉलनुसार मी आमच्या संस्थेचे संगीत शिक्षक श्री दत्तात्रय भावे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रार्थना सुरू करून सुरुवात करावी. नमस्कार. योग दिनाच्या आपणास सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम आपण ओंकारचा ध्वनी करणार आहोत. 3 वेळा ध्वनी करायचा आहे. आपण सर्वांनी मिळून तो गायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि 3 वेळा ओंकार करायचा. मी श्वास घेईन त्याप्रमाणे आपण सर्वांनी म्हणायचं. ओंकारसाठी आपण सुखासनामध्ये किंवा पद्मासनामध्येही बसू शकतो. तर आपण सुरू करूया. ओंकार. दीर्घ श्वास. योग प्रार्थना म्हणूया. सर्वांनी हात जोडून बसायचं आणि डोळे बंद करायचे. मी एक एक ओळ सांगेन, त्या पद्धतीनं आपण माझ्यानंतर म्हणायचं. संगच्छत्वं संवदत्वं देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते. आता फातिमा युसुफ कुंभार, इंडियन रेड क्रॉस कर्णबधीर शाळेची विद्यार्थिनी आपल्यासमोर योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत आणि आपणही तिच्याबरोबर योगकृती करायची आहे. प्रथम आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत, जेणेकरून आपले शरीर योग करण्यासाठी तयार होईल. मानेचे व्यायाम. दोन्ही पायाच्या आधारावर पाय जोडून आरामशीर स्थितीत उभे राहावे. त्यावेळी दोन्ही हात सरळ कमरेपाशी असतील. प्रत्यक्ष सुरुवात करताना दोन्ही हात कमरेवर असतील. श्वास सोडत मान
सावकाश खाली आणा, हनवटी छातीला लावा. श्वास आत घेत मान सावकाश जितकी मागे जाईल तितकी मागे घ्यायची. हे एक चक्र पूर्ण झाले. हीच क्रिया दोनदा करायची आहे. श्वास आत घेत मान सावकाश हळूहळू उजव्या बाजूला झुकवायची आहे. कान खांद्याच्या जवळ आले पाहिजे. श्वास आत घेऊन मान सामान्य स्थितीत आणावी. याच प्रकारे श्वास बाहेर सोडत हळूहळू डाव्या बाजूला झुकवायची आहे. श्वास आत घेऊन पुन्हा मूळ स्थितीत यावे. हे चक्र पूर्ण झाले. हीच कृती आणखी 2 वेळा करा. मान सरळ ठेवावी. श्वास बाहेर सोडत मान उजवीकडे वळवा. त्याच प्रकारे श्वास बाहेर सोडत मान हळूहळू डावीकडे वळवा. श्वास आत घेत पुन्हा मूळ स्थितीत यावे. हीच कृती पुन्हा 2 वेळा करावायची आहे. आता मान गोलाकार फिरवणे. श्वास सोडत मान पुढे आणा. हनवटी छातीला लावून पुन्हा खांद्याच्या रेषेत मान हळूहळू घड्याळाच्या काट्याप्रमाणे गोलाकार फिरवावी. खाली आणताना श्वास सोडावा. मान वरच्या बाजूला गेल्यावर श्वास आत घ्यावा. एक चक्र पूर्ण झाल्यावर मान घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध बाजूला सुद्धा फिरवावी. दोन्ही झाल्यावर असे 2दा करावयाचे आहे. हा व्यायाम खुर्चीवर बसून सुद्धा करू शकता. जेवढी मान फिरत येईल तेवढीच फिरवा. ज्यांना स्पॉन्डिलायसिस उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हे आसन शक्यतो डॉक्टरचा सल्ला घेऊनच करावे. खांद्याचे व्यायाम. सरळ उभे राहून पाय जुळलेले, हात आपल्या कमरेपाशी. श्वास घेत दोन्ही हात वरती डोक्याच्या बाजूला घ्यायचे. वरती गेल्यानंतर डोक्याला लागणार नाहीत याची काळजी घ्यायची. श्वास सोडत हात खाली घ्यायचे. हात खाली आल्यानंतर मांडीला लागणार नाही याची काळजी घ्यायची. खांदे गोलाकार फिरवणे. प्रथम सरळ उभे राहावे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत बाजूला करून कोपरातून दुमडून उजव्या हाताची बोट उजव्या खांद्यावर, डाव्या हाताची बोट डाव्या खांद्यावर. दोन्ही हात गोलाकार फिरवायचे. कोपर बरोबर घेऊन कोपर पुढे एकमेकाला स्पर्श झाला पाहिजे. ही क्रिया 5 वेळा करावायची आहे. आणि विरुद्ध बाजूला सुद्धा ही क्रिया 5 वेळा करावायची आहे.
कमरेचे व्यायाम. दोन्ही पायात 2 ते 3 फुटाचे अंतर घेऊन उभे राहावे. दोन्ही हात छाती समोर सरळ रेषेत आणा. एकमेकाला समांतर हवे. श्वास बाहेर सोडत शरीराला उजव्या बाजूला वळवा. त्यामध्ये डावा हात उजव्या खांद्याला स्पर्श करेल. श्वास घेत पुन्हा मूळ स्थिती. श्वास बाहेर सोडते वेळी शरीर डाव्या बाजूला वळवा. उजवा हात डाव्या खांद्याला लागेल. परत श्वास आत घेत मूळ स्थितीत येणे. ही कृती अजून 2 वेळा करावयाची आहे. ही कृती करताना श्वास सामान्य गतीत असावा. हृदयरोगाशी संबंधित आजार असेल तर त्यांनी सावधानतापूर्वक ही हालचाल करावी. पाठीचे दुखणे, डिस्क प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ही हालचाल करावी. गुडघ्याचे व्यायाम. श्वास आत घेत आपले दोन्ही हात समोरच्या बाजूला घ्यावे. हाताचे तळवे जमिनीच्या बाजूला. श्वास सोडत गुडघे दुमडून आपलं शरीर बसण्याच्या स्थितीत करावे. दोन्ही हात समोर जमिनीशी समांतर असावे. श्वास घेत सरळ उभे म्हणजे मूळ स्थितीत यावे. ही कृती 2दा करावयाची आहे. हा व्यायाम प्रकार गुडघ्याला सशक्त बनवतो. ज्यांना अर्थसायटिस सारखे आजार असेल त्यांनी हा व्यायाम टाळावा. योगासने. ताडासन. हे आसन उभे राहून करावयाचे आसन आहे. मूळ स्थिती सरळ उभे राहावे. श्वास घेत दोन्ही हात समोरून उचलून कानाला ताणून उभे धरावे. हाताचे तळवे समोर समोर, बोटे पसरलेली ठेवावी. टाचा हळूहळू पूर्ण उचलाव्या. शरीराचं पूर्ण भाग चवड्यांवर पडून द्यावा. शरीर पूर्णपणे वर ताणण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत 5 ते 10 सेकंद थांबण्याचा प्रयत्न करा. ताणलेले शरीर थोडं शिथिल करावे. टाचा जमिनीवर टेकवाव्या. श्वास सोडत हात समोरून खाली आणत मूळ स्थितीत यावे. या आसनामुळे शरीर सुदृढ राहण्यास मदत होते. ज्यांना हृदय संबंधी काही आजार आहेत त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच हा व्यायाम करावा. वृक्षासन. दोन्ही पायात 2 इंचाचे अंतर घेऊन सरळ उभे राहावे. डोळ्यासमोर एखाद्या बिंदीवर ध्यान केंद्रित करा. श्वास बाहेर सोडत उजवा पाय उचलून त्याचे पाऊल डाव्या पायाच्या जांघेत, बोट जमिनीकडे करून डाव्या मांडीच्या आतील बाजूस उभे राहावे. श्वास शरीराच्या आत घेत दोन्ही हात जुळवून वरती डोक्याच्या बाजूला हात घेऊन जाणे. दोन्ही हात नमस्कार असल्याने या स्थितीत 10 ते 15 सेकंद थांबावे. त्यावेळी सामान्य रूपात श्वास चालू ठेवा. श्वास बाहेर सोडत दोन्ही हात खाली घ्यावेत व डावा पाय सावकाश खाली व जमिनीवर टेकवावा. शरीर शिथिल करून झाल्यावर डाव्या पायाने सुद्धा हे आसन करावयाचे आहे. या आसनामुळे तोलविषयक यंत्रणा कार्यक्षम बनते. इच्छाशक्ती प्रबळ होण्यास मदत होते. अर्थासाठी चक्कर आणि लठ्ठ माणसांनी हे आसन टाळावे. पादहस्तासन. प्रथम पायात थोडे अंतर घेऊन सरळ उभे राहावे. हळूहळू श्वास आत घेत वरच्या बाजूला हात घेऊन जायचे. श्वास सोडत समोरच्या बाजूला सावकाश कमरेतून खाली वाकावे. शरीर ढिले सोडावे. डोके दोन्ही हाताच्या मध्ये आणावे.
डोके गुडघ्याला लावून 10 ते 15 सेकंद स्थिर राहावे. तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार वाकायचे. श्वास घेत हळूहळू कमरेतून सरळ व्हायचे आहे. हात सुद्धा वरच्या बाजूला घेऊन जायचे आहेत. श्वास सोडत हळूहळू मूळ स्थितीत यायचे. खांदे व गोट्या जोडणाऱ्या स्नायूंना ताण मिळतो. पायाची ताकद वाढते. जठराग्नी प्रज्वलित होतो. हृदयरोग किंवा पाठीचे दुखणे असलेल्या, ज्यांना हार्निया अल्सर असलेल्या व्यक्तींनी हे आसन टाळावे. अर्धचक्रासन. दोन्ही हाताच्या बोटांनी कमरेच्या मागच्या बाजूला पकडायचे. सगळी बोटे ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी स्थितीत असावी. डोके मागच्या बाजूला झुकून स्नायू ताणायचे आहे. श्वास घेत कंबर मागच्या बाजूला वाकवायचे. या स्थितीत 10 ते 15 सेकंद थांबवायचे. श्वास आत घेत मूळ स्थितीत येणे. ज्याला चक्कर येते त्यांनी हे आसन टाळावे. उच्च रक्तदाब वाल्यांनी सुद्धा हे आसन करताना सावधानता बाळगावी. अर्धचक्रासनामुळे मेरुदंड लवचिक बनतो. त्रिकोणासन. त्रिकोणासनामध्ये दोन्ही पायात अंतर घेऊन उभे राहणे. दोन्ही हात आकाशाशी समांतर होईल अशा अवस्थेत आणावे. श्वास हळूहळू सोडत हळूहळू उजव्या बाजूला वाकायचे. वाकल्यानंतर उजवा हात उजव्या पायाच्या मागच्या बाजूला ठेवायचा. डावा हात सरळ वरच्या बाजूला ठेवून उजव्या हाताच्या लाईनीत सरळ करावा. मान वळवून डाव्या हाताच्या अंगठ्याकडे वळवायचे. सामान्य श्वास 10 ते 15 सेकंद अवस्थेत थांबायचे. श्वास आत घेत मूळ स्थितीत यायचे. हीच कृती दुसऱ्या बाजूला सुद्धा करावायची आहे. पिंढऱ्या, मांडी आणि कमरेचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. स्लीप डिस्क, सायटिक आणि काही सर्जरी झाली असेल तर त्यांनी हे आसन टाळावे. बसून करावायची आसने. भद्रासन. दोन्ही पाय सरळ करून बसणे. दोन्ही हात कमरेपाशी म्हणजे विश्रमासनामध्ये. दोन्ही पाय समोर सरळ करून बसा. आत पाय गुडघ्यात दुमडून दोन्ही पायाचे तळवे जवळ आणणे. श्वास बाहेर सोडत पायाचे अंगठे हाताने पकडून झाकायचे. या अवस्थेत 10 ते 15 सेकंद थांबायचे. या आसनामुळे गुडघ्याचे दुखणे कमी होते आणि गुडघ्याचे दुखणे असेल त्यांनी हे आसन करावायचे नाही. वज्रासन. पाय लांब करून सरळ बसावे. डावा पाय गुडघ्यात वाकून व मागे वळवून हाताने डाव्या बाजूला नितंबा शेजारी ठेवावा. पायाची बोटे आतील बाजूस वळवलेली असावी व टाच बाहेरील बाजूस येऊन द्यावी. उजवा पाय सुद्धा तसाच गुडघ्यात वाकून मागे वळून उजव्या बाजूला हाताने नितंबा शेजारी ठेवावा. पायाची बोटं आत वळवलेली व टाच बाहेरील बाजूस येऊन द्यावी. दोन्ही गुडघे जवळ घ्यावे. हात सहजपणे गुडघ्यावर ठेवावे. त्यानंतर आपण सहज व सरळ बसलो आहोत हे तपासावे. डोळे बंद करून या स्थितीत आपण किमान 7 वेळा श्वसन प्रक्रिया करायची आहे. डोळे उघडावे. दोन्ही हात गुडघ्यावरून बाजूला जमिनीवर ठेवावे. पुन्हा दोन्ही पाय सरळ करण्याचा प्रयत्न करावा. या आसनामुळे पचनशक्ती वाढीस लागते. गुडघ्याचे दुखणे असेल हे आसन करू नये. अर्धउष्ट्रासन. प्रथम दोन्ही पाय सरळ सैल सोडणे. गुडघ्यावर उभे राहावे. कमरेतून मागच्या बाजूला वाकायचे. स्नायूंना ताण द्यायचा आहे. हात कमरेवर अशा प्रकारे ठेवायचे की बोटे जमिनीच्या बाजूला. श्वास आत घेत
धड जेवढे मागे होईल तितके मागे घ्यायचे आहे. या स्थितीत 10 ते 15 सेकंद थांबायचे आहे. श्वास आत घेत मूळ स्थितीत यायचे. विश्रामात अवस्थेत बसायचे. या आसनामुळे पाठीचे दुखणे कमी होते. हरणीय आसन तर हे आसन टाळावे. उष्ट्रासन. गुडघे जमिनीवर टेकून दोन्ही पायाचे पंजे आणि मांड्या जुळवून घ्याव्यात. तळव्यांनी बाहेरील बाजूस घेऊन जमिनीवर पसरावे. गुडघा आणि तळव्याच्या मध्ये 1 फुटाचे अंतर ठेवून गुडघ्यावर उभे राहावे. श्वास घेऊन पाठीमागच्या बाजूला झुकावे. पाठीमागील बाजूस झुकताना मानेला झटका बसणार नाही याची खबरदारी घ्यावे. पाठीमागे झुकावे आणि डाव्या हाताने डाव्या पायाच्या हाताने उजव्या टाचेला पकडण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये शरीराचे संपूर्ण वजन आपल्या हातावर आणि पायावर असले पाहिजे. उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि हरणे असलेल्या लोकांनी हे आसन टाळावे. शशकासन. प्रथम वज्रासनात बसावे. दोन्ही पायांना एकमेकापासून लांब न्यावे. अशा प्रकारे बसायचे की पायाचे अंगठे जुळलेले असावे. दोन्ही हात गुडघ्याच्या रेषेत जमिनीवर ठेवावेत. श्वास बाहेर सोडत हात सरळ आपल्यापासून समोरच्या बाजूला न्यावेत. पुढील बाजूस झुकून दोन्ही खांदे समांतर ठेवावेत. श्वास घेत मागील बाजूस यावे. श्वास सोडत परत वज्रासनात यावे. पाय मागे खेचून विश्रामासनात यावे. या आसनामुळे तणाव, क्रोध कमी होतो. पचनाच्या तक्रारी दूर होतात. पाठीचे दुखणे बरे होते. ज्यांना पाठदुखीचा खूप त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी सुद्धा हे आसन करू नये. उत्तम मंडुका आसन. वज्रासनात बसावे. आपले हात वर करून उजव्या हाताने मागील बाजूस डाव्या खांद्याच्या खाली न्यावे. अशाच प्रकारे डावा हात उजव्या खांद्याच्या खाली घ्यावा. काही वेळ अशा स्थितीत थांबावे. त्यानंतर हळूहळू डावा हात आणि नंतर उजवा हात पूर्वस्थितीत आणावे. गुडघे जुळवून पूर्वस्थितीत आणावे. पाठ आणि मानदुखी यावर हे गुणकारी आसन आहे. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवते. गुडघेदुखी आणि सांधेदुखी असलेल्यांनी हे आसन टाळावे. वक्रासन. डावा पाय गुडघ्यात वाकवून पंजा उजव्या बोटाजवळ ठेवावा. श्वास सोडून शरीराला डाव्या बाजूला न्यावे. डाव्या हाताला उजव्या घोट्याजवळ न्यावे आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडावे किंवा तळव्याला उजव्या पायाजवळ ठेवावे. उजव्या कोपऱ्याने डावा गुडघा मांडी रेटून शरीराला शक्य तितके जास्त डाव्या बाजूला पिळावे. या स्थितीत 10 ते 15 सेकंद राहावे. नेहमीप्रमाणे श्वसन चालू ठेवून शरीर स्थिती ठेवावे. श्वास सोडून हात जागेवर आणावे. असेच दुसऱ्या बाजूनी पण करावे. या आसनांमुळे हाडामध्ये लवचिकता वाढीस लागते. पाठदुखी, मणक्याचे आजार असलेल्यांनी हे आसन टाळावे. पोटाचे ऑपरेशन किंवा स्त्रियांनी मासिक धर्मात हे आसन करू नये. पोटावर झोपून करावायची आसने. मकरासन. प्रथम पोटावर झोपावे. पाय एकमेकापासून लांब नेऊन पंजे बाहेरील बाजूस ठेवावे. दोन्ही हाताची घडी घालून उजव्या हातावर
डावा हात ठेवावा. कपाळ हातावर ठेवावे. हळूहळू डोळे बंद करावे. ही स्थिती मकरासन म्हणून संबोधली जाते. कमरेखालील भागासाठी हे आसन लाभदायक आहे. पाठीच्या समस्या दूर करण्यासाठी, तणाव, चिंता नियंत्रणात आणण्यासाठी हे आसन लाभदायक आहे. भुजंगासन. प्रथम पालथे झोपावे आणि दोन्ही तळहात छातीच्या बाजूला ठेवावे. दोन्ही पाय जुळवावेत आणि कपाळ जमिनीवर ठेवावे. हळूहळू श्वास घेऊन पोटाच्या बेंबीपर्यंतचा भाग सावकाश वर उचलून त्या स्थितीत काही वेळ स्थिर राहावे. यालाच सरळ भुजंगासन म्हणतात. परत कपाळ जमिनीवर टेकवावे. तळहात छातीजवळ ठेवून कोपरे वरच्या बाजूला वर असावे. शलभासन. प्रथम मकरासनात पालथे झोपावे. दोन्ही पाय जुळलेले असावेत. पायाचे तळवे आकाशाकडे असावेत. हात बाजूला शरीरालगत ठेवावे. हाताचे तळवे पण आकाशाकडे असावे. श्वास घेऊन गुडघे न वाकवता पाय जमिनीवरून होईल तेवढे उचलावेत. हनुवटी जमिनीवर टेकावी. हातावर अशा तऱ्हेने दाब द्यावा की शरीराच्या सहाय्याने वर उचलता येईल. या स्थितीत 10-15 सेकंद थांबावे. श्वास सोडत पाय जमिनीवर टेकवावेत. नंतर काही वेळ मकरासनातच झोपावे. पाठीवर झोपून करावयाची आसने. सेतुबंधासन. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून नडगीला नितंबाजवळ आणावे. हाताने नडगीला मजबूत पकडून गुडघा आणि पाय सरळ ठेवावे. श्वास घेऊन हळूहळू नितंब आणि धड वरच्या बाजूला उचलून घ्यावे. या अवस्थेत 10 ते 15 सेकंद राहावे. या स्थितीत सामान्य श्वास चालू ठेवावा. श्वास सोडत हळूहळू मूळ स्थितीत परत यावे. शवासनात जाऊन शरीर शिथिल करावे. शेवटच्या अवस्थेत खांदा आणि डोके जमिनीलगत असावे. चिंतामुक्ती होते. कमरेखालील मांसपेशी मजबूत होतात. पचन क्रिया सुधारते. अल्सर आणि हर्निया असलेल्या व्यक्तीने हे आसन करू नये. उत्तनपादासन. जमिनीवर आरामात झोपावे. पाय साध्या स्थितीत आणि हात जवळजवळ ठेवावे. श्वास घेऊन गुडघे न वाकविता हळूहळू दोन्ही पाय 30 अंश डिग्रीत वर करायचे. नेहमीप्रमाणे श्वास घेत या अवस्थेत थोडा वेळ थांबावे. श्वास सोडत हळूहळू दोन्ही पाय खाली आणून जमिनीवर ठेवावे. या आसनाला अजून एकदा करावे. यामुळे पोटाचे विकार, अपचन, अतिसार दूर होतात व पोटाचे स्नायू मजबूत होतात. अर्धहलासन. पाठीवर झोपवावे. दोन्ही हात मांड्याजवळ ठेवावे. तळवे जमिनीला असावे. गुडघे न वाकविता पायाने हळूहळू वर न्यावेत आणि 30 अंशावर थांबवावे. थोडा वेळ या अवस्थेत थांबावे. थोड्या वेळाने पुन्हा हळूहळू वर न्यावे. 60 अंशावर थांबवावे. यानंतर थोडे थांबून पुन्हा वर न्यावे. 90 अंशावर थांबवावे. ही हलासनाची योग्य स्थिती आहे. जेवढे वेळ आपण या आसनात राहू शकतो त्याच वेळेत राहायचे. 90 अंशावरून पाय हळूहळू जमिनीवर घ्यावेत आणि परत येताना डोके वर उचलू नये. मधुमेह आणि गळ्याच्या आजारापासून मुक्तता मिळते. खूप ताणतणाव असलेल्यांनी हे आसन लाभदायक आहे. पवनमुक्त आसन. पाठीवर झोपवावे. दोन्ही गुडघे वाकून मांड्या छातीजवळ आणाव्यात. दोन्ही हाताची बोटे एकमेकांना अडकून पायांना पकडून ठेवणे. श्वास बाहेर सोडत डोके वर उचलावे आणि हनवटी गुडघ्याला टेकवावी. काही वेळ या स्थितीत थांबवावे. श्वास घेताना डोके परत जमिनीवर ठेवावे. श्वास सोडताना पाय जमिनीवर आणावेत. शेवटी शवासनात आराम करावा. पायाच्या हालचालीनुसार श्वास नियंत्रित करावा.
वातापासून बचाव होतो, पचनक्रिया सुधारते, पाठीच्या मांसपेशी सदृढ बनवतात. पोटाचे विकार, हार्निया, सायटिका किंवा तीव्र पाठदुखी असेल त्यांनी हे आसन करू नये. शवासन. प्रथम पाठीवर झोपावे. हात आणि पाय आरामदायी स्थितीत पसरावे. डोळे बंद असावे. सर्व शरीराला अचेतन अवस्थेत शिथिल करावे. नैसर्गिक श्वसन प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करावे. जोपर्यंत पूर्ण विश्रांती किंवा शांत चित्ते झाले असे वाटत नाही तोपर्यंत या आसनात राहावे. आता श्रेया गाडवे, अंधशाळा मुलींची कोथरूड ही विद्यार्थिनी आपल्यासमोर प्राणायाम सादर करीत आहेत आणि आपणही हिच्याबरोबर प्राणायाम करावायचे आहेत. प्राणायाम. कपालभाती. प्रथम आपण सुखासनात किंवा पद्मासनात बसावे. डोळे बंद करून शरीर सैल सोडावे. दोन्ही नाकपुड्याने जोरात श्वास घेऊन छाती फुगवणे. पोट सहज दिले सोडून श्वास घेत राहणे. ही क्रिया 10 ते 20 वेळा पूर्ण करायची, म्हणजे एक चक्र पूर्ण होते. अशा तऱ्हेने प्रत्येक चक्र पूर्ण झाल्यावर जोरात श्वास घेणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया कमीत कमी 2 वेळा अजून करावी. कपालभाती करताना पाठ सरळ ठेवावी. श्वास करणे संपल्यावर पोट दिले सोडून श्वास घ्यावा व श्वास घेणे संपल्यावर उच्छ्वास करावा. हे टाळा. हे आसन कुणी टाळायचे? प्राणायाम. जेवल्यावर कपालभाती करू नये. हृदयरोगी संबंधी आजार, चक्कर येत असेल, उच्च रक्तदाब असेल त्यांनी प्राणायाम टाळावे. नाडी शोध किंवा अनुलोम विलोम प्राणायाम. सुखासन किंवा पद्मासनात बसावे. ताठ बसावे. डोळे बंद करावे. जोरात श्वास घेऊन शरीर सैल सोडावे. या नानमुद्रेत डाव्या हाताचा पंजा डाव्या पायाच्या गोठ्यावर ठेवणे आणि उजवा हात नाकपुड्यांजवळ ठेवावा. उजवा हात उचलून तर्जनी व मध्यमा ही बोटे मिटवीत अंगठा व शेवटची 2 बोटे सरळ ठेवावी. उजव्या नाकपुडीवर अंगठा ठेवून नाकपुडी बंद करावी. डाव्या नाकपुडीतून सावकाश श्वास घ्यावा. श्वास घेणे संपताच अनामिका व करंगळी या बोटांची डावी नाकपुडी बंद करावी. उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून दीर्घ उच्छ्वास घ्यावा. श्वास पूर्ण होताच नाकपुडीवरील बोटे तशीच ठेवून उजव्या नाकपुडीने सावकाश श्वास घ्यावा. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करून व डाव्या नाकपुडीवर बोटे उचलून दीर्घ उच्छ्वास घ्यावा. 5 ते 8 वेळा ही क्रिया करावी. उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवावा. आसनाची बैठक सोडावी. शीतली प्राणायाम. सुखासन किंवा पद्मासनात बसावे. ज्ञानमुद्रा अवस्थेमध्ये हात गुडघ्यावर ठेवावे. जिभेच्या किनारे आतल्या बाजूस घेऊन नळीसारखा आकार तयार करणे. जिभेच्या नळीसारख्या आकाराने जेवढी हवा आत घेता येईल तेवढी हवा घ्यावी. तोंड बंद करणे. नाकपुडीने हळूहळू श्वास सोडणे. भ्रामरी प्राणायाम. सुखासन किंवा पद्मासन डोळे बंद करून बसणे. नाकपुड्याने लंब श्वास घेणे. अंगठ्याने कान बंद करणे. तर्जनी डोळ्यावर, दोन्ही मधली बोटे नाकपुड्यांच्या बाजूला, अनामिका वरच्या ओठावर आणि करंगळी खालच्या ओठावर लावणे. याला शनमुखी मुद्रा म्हणतात. हळूहळू श्वास बाहेर सोडत भुंग्यासारखा आवाज काढणे.
अशा प्रकारे हे एक चक्र पूर्ण होते. गुड. ध्यान. सुखासनात किंवा पद्मासनात बसावे. पाठीचा कणा ताठ असावा. दोन्ही हात एकमेकावर ठेवून ते गोठ्यावर ठेवावे. डोळे बंद करून चेहरा थोडा वर ठेवावा. डोळे बंद करून आपले श्वसनावर लक्ष केंद्रित करावे. डोक्यातील विचार काढून पवित्र आणि निर्मळ विचार मनात आणण्याचा प्रयत्न करणे. अशा स्थितीत ध्यान लावून थोडा वेळ बसणे. आजच्या या योग साधनेचा समारोप आपण शांती पाठानं करणार आहोत. सर्वांनी हात जोडून बसायचे. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. नमस्कार. आज झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात याबद्दल प्रथमतः आपलं अभिनंदन. आणि या सहभागाबद्दल आम्ही आपल्याला सन्मान पत्र देऊन सन्मानित करू इच्छितो. त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन क्लिक करा आणि तुमचं सन्मान पत्र मिळवा. धन्यवाद. Like, share and subscribe to our YouTube channel and do not forget to press bell icon.